भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आजची रेसिपी आहे मिनी अप्पम. हा खूप सुंदर होतो. हे पहा, कलर किती भारी आलेले आहे, खालची बाजूसुद्धा, आणि वरची नाही भाजली तरी चालू शकतं. आता ही तयार झालेल्या काढून घ्यायच्या अशा आणि टिफिनमध्ये भरून घ्यायचे. खूप भारी रेसिपी लागते. गार जरी झाली तरी चवीला लागते. आणि छोट्या आणि मोठ्या दोन्ही भुकेसाठी मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत मुलांच्या. 3 वाटी आता रेशनचं तांदूळ घ्यायचं आहे आणि मेथी दाणे घालू त्याच्यामध्ये थोडेसे, चवीला छान लागतात. 1 मूठ, लहान बाळांची मूठ असताना तेवढी पोहे घेतलेले आहेत. 1 वाटी उडदाची डाळ, मग ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने उडदाची डाळ घ्यायची. स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून मिक्सरला बारीक करून फर्मेंट करायला ठेवायचं आहे. आता हे फर्मेंट करून घेतलेलं आहे पहा, आणि त्यातलं निम्मच घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि 2 पिंच त्याच्यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचे. जास्त वेळ असं मिक्स करत बसायचं नाही, नाहीतर काय होतं, सोडा लगेच ॲक्टिव्ह होतो आणि कुठले पदार्थ मग फुलत नाहीत, म्हणजे असं स्पंजी तयार होत नाहीत. म्हणून आपण लगेच हे करायचं. आता गॅसवरती तवा ठेवू आणि त्याला 1 चमचाभर तूप स्प्रेड करून घेऊ आणि छोटे छोटे मिनी अप्पम घालून घ्यायचे आहे त्याच्यावरती. आणि मुलांना कसं कलरफुल असला की नाही आवडीने खातात मुलं पण, आणि हेल्दी आहे. कमी तेलाची रेसिपी आहे ही. तेल तूप कमी वापरलेलं आहे. हे पहा, असे घालून घ्यायचे सगळे, आणि जास्त जाड नाही, जास्त असं पातळ नाही, अशा पद्धतीने हे मिनी अप्पम घालून घ्यायचे आहेत. आणि आता ह्याच्यावरती ज्या गाजर, शिमला मिरची, कांद्याची पात कट करून ठेवली होती ते आता वरून घालायचे आहेत. दिसायला खूप सुंदर दिसते. मग तुम्ही बीट देखील याच्यावर घालू शकता. आता कट केलेल्या अशा भाज्या घालून घ्यायच्या. आता शिमला मिरची घालून घेऊ आणि मग कांद्याची पात घालायची वरून, आणि मंद गॅसवरती हे भाजून घ्यायचं आहे. जास्त म्हणजे असं मोठा गॅस ठेवायचा नाही आहे, म्हणजे व्यवस्थित ते आतला पदार्थ आहे ना शिजला जातो. आता तेल सोडायचं आणि वरती झाकण लावून ना 1 मिनिटभर ठेवायचं. 1 मिनिटामध्ये छान हे मिनी अप्पम तयार होतात. तेल सोडलेले आता वरती झाकण ठेवू, आणि ते झाकण ठेवल्यामुळं काय होते, वरची बाजू व्यवस्थित शिजली जाते. आणि छोट्या आणि मोठ्या बुकेसाठी मी छान असं रेसिपी शेअर केलेले आहेत मुलांच्या टिफिनमध्ये देण्याकरता. आज 4थी सिरीज आहे. आता हे बघा, तुम्हाला दाखवते. खालची बाजू मस्त असं ब्राऊन कलर आलेला आहे आणि वरची पण छान भाजली गेलेली आहे. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.